सपोर्ट करा उलटा तुम्ही असं झालं तर तो पण काय रडायला लागेल जायच्या अगोदर जायचं राहील तो पण तो अभ्यास नाही करणार इकडे राहिला ते कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत कुठे नीट अभ्यास करतात कोण तेवढ्यामध्ये त्याचं करिअर होईल 3 वर्षात आपण इकडे नाही जवळपास आणि इकडे असं नाही का ताई मिलिटरीमध्ये तिकडेच पाठवलं त्याच्या मनावर आहे की तो IAS ऑफिसर झाला तरी तो इथे कुठे पण शुभमला पहिले ना त्याला तालीम बघितलं मम्मीने आणि रडायलाच लागली तिथे तालीम असं म्हणजे आतमध्ये होता जमिनीच्या खाली असं तर तिथे कसं म्हणजे पोरांनी स्वतःनी जेवण बनवायचं ते एकाच ताटाने दिवसातनं 2 वेळा जेवण असतं परत ते असे पोटा म्हणजे काहीतरी त्यांचं वेगळंच असतं तालीममध्ये तर मम्मी गेली आणि मम्मीने बघितलं हे जेवढे हाल नाही ना तुम्हाला कसं वाटतं हे जे हाल होतात तसं त्याला मम्मी वाटलं हे जे हाल होतात ते जेवणा बिवणाचे निघली तिथून तर तो जिथून बाय करतोय अशी 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 रडत 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 तर तो शेवटी बसमध्ये बसला तर मागून आला रडत रडत बोलला आता नाही का तुम्हाला बाथरूम मध्ये जाऊन सुसू करायची समजत नाही सॉरी टॉयलेटला आल्यावर तर सांगायचं तुम्ही बेडवरतीच करतात मॅड आहे का जरा सॉरी नुसतं काय गेम गेम खेळतात एवढे मोठे झाले तुम्ही आता गेम खेळायचं बंद करा पहिले कमी करा जरा आणि नीट राहावं आणि ठीक आहे चालेल हॅलो काय ठीक आहे चालेल एवढी मोठी गाडी घेऊन एवढे एक्स्ट्रा सगळं माहिती आम्हाला सगळं समजतं त्याला कसं वाटतं बाई बाबूला आर्मीमध्ये जायचं आहे तर ताई त्यात गेलते बघा आर्मीचा बघायला गेलते कुठे नाशिकला ते पण 3 वर्षाचा कोर्स असेल आपण माहिती आहे का बाबू करेल ना त्याच्या मनात आहे ते करून नाही मग हाय म्हणत तो करेल मग करेल तो मेहनत त्याला करायचं तर करेल तो मेहनत बरोबर आपल्या जबरदस्ती करेल तर मग आपण त्याला दुसरीकडे टाकणार तर मग तो नाही करणार काय 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 त्याच्या आई म्हणत तर करेल मग तो उठतो पण सकाळी लवकर फक्त तुला पाहायला लागेल खाना पिना फक्त घरचा सर्व लांब 8 दिवस असं काय 3 वर्ष काय इझी निघून झालं पटापट पटापट आता हा बा 2.5 वर्षाचा झाला मेहनत आहे लक्षात ठेव. आता समृद्धी हायवे पण झाला तुम्ही 8-8 दिवसांनी एक फेरी मारली तुम्हाला फेऱ्या आहे का नाही? त्या दिवशी जायचं तुम्हाला फेऱ्या आहे का नाही काय आपण जाऊ शकतो भेटायला ते तो हा, नाही जाऊ शकत. त्यातून 8 दिवसातून भेटायला जाऊ शकतो पण जास्त पण ते ओरडतील का म्हणजे आपण असं बोलून 8 समजा दिवसातून 15 मोबाईल इबल काय अलाउड काय. 1 महिना फक्त मोबाईल इबल मोबाईल नाही allowed. स्टार्टिंगचा 1 महिना आहे फक्त नंतर मोबाईल पण नाही हां मग कसं काय समजा आपण? मॅडमच्याच मोबाईलवरती फोन करायचा स्टार्टिंगचे 1 महिन्यामध्ये करण्यासाठी असते ते. हा नवीनच मोबाईल त्याला तुम्ही काय 8 दिवस पण त्याला 1-2 महिने त्रास पण भारी आहे तो आता बदली होईल जाऊन दे तर होईल हा 3 वर्ष मला इथे मित्र काय गेलता होणार नाही त्याचं फ्युचर मला मित्र कशाला गेलता इथे अनुगड ते नाही करणार तो अभ्यास. एकदा कॉलेजला गेल्यानंतर जाणारच नाही जाणार. तू राहशील प्रथम झूम करून झूम असं झूम असतं बघ इथे काय केलं ना तसं झूम असतं बघ कधीपासून येतं स्टार्टिंग आहे ॲडमिशन त्याला करमणार नाही प्रथम तेच बोलला मी त्याला 10 दिवस टाक त्याला आणि तो आपला खाण्यापिण्या सर्व आला नसतं बघ का तू नॉर्मल पोलीस पण ना इथे बोलतो किती पर्सेंट टाकतं त्याला हां आर्मीला 12वीला पण जाऊ थोडा शिक्षण कमी आहे, शिक्षण मेन काय ते का तुझं टॅलेंट फास्ट तुझ्या बॉडी पूर्ण फास्ट करायला लागेल तू पाहता होईल एवढा ते करतील तसं. अबा हा कसा पळतो तसा तुला एकदम फास्ट व्हायला लागेल त्याला घरात फक्त खायची तो होती सवय. राहतो एकटा घरात पण एकटा घरात राहतो तर राहील मग तो. सांगू का त्यांनी आता 6 महिने स्वतःला खूप कंट्रोल केलं तो तेवढा ना आता पहिला नाही तसं म्हणून आता बघा ना त्याला जे खायचं बघा म्हणजे त्याने स्वतःला कंट्रोल केलं माझ्यावर आहे जायचं आहे तुझ्या मनात कशामुळे आल्या त्या गोष्टी
ते ना बाजू आपला असा काय तुला तुझ्या मनानेच जायचंय आम्ही तर नाहीच तुला जबरदस्ती करत आहे. किती वर्ष 3 वर्ष कम्प्लीट होईल हा 3 वर्ष कम्प्लीट होईल इथून म्हणजे काहीतरी बनवूनच निघेल तो सरकारी ऑफिस. जाऊ दे हा ते लांबच राहिला भैया लोक लांब राहतात आलं नको आलं बिचारे भैया एवढे लांबून लांबून कामं करायला येतात सर्व सोडून 3 वर्ष काही इझी निघून जाईल पटापट राशील का? आता असते बाबू आमच्याशिवाय राशील? त्याला तसं होईल तर रडेल 1-2 महिन्यानंतर एकदा तिचे मित्र वगैरे तिकडे होतात ना मला नाही वाटत हो रडेल तुम्ही त्याला सपोर्ट करा उलटा तुम्ही असं झालं तर तो पण काय रडायला लागेल जायच्या अगोदर जायचं राहील तो बरं तुम्ही तिला डेअरिंग केलं पाहिजे ना कशाला रडते तुला दाखव 10 मिनिटात आहे आम्ही आहे ना भेटा जातो ना आठवड्यानी काय जवळ तर आहे काल देस बाबूने तर बाहेर सांगितलंय मग बाबूला आत्ताच बाहेर पाठवू त्याचा उलटा तर 11वी-12वीमध्ये 3 वर्ष असता पण तो अभ्यास नाही करणार इकडे राहिला तर कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत कुठे नीट अभ्यास करतात कोर्स तेवढ्यामध्ये त्याचं करिअर होईल 3 वर्षात आपण इकडे नाही जवळपास आणि इकडे असं नाही का ताई मिलिटरीमध्ये तिकडेच पाठवेल त्याच्या मनावर आहे तिथे तो IAS ऑफिसर झाला तरी तो इथे कुठे पण शिफ्टिंगमध्ये तिथे तसंच आहे ना असं थोडी तुम्हाला त्याला बाउंड्रीलाच पाठवेल बाबू पुण्यात पण आहे पुण्यात जातो का एकदा पुण्यात जवळ पण हा पुण्यात जायचं एकदा पुण्यात हेच अकॅडमी हा हीच आहे पुण्यात अशीच असतात पुण्यात घेतो पुण्यात ही पण नाही पण तुला ही जवळ पडेल आम्हाला यायला बिला इथनं समृद्धीवरनं नाशिक हा तर आहेच ना सोनू सोनं आहे ना मला तर खालती माझ्या 2 ते पोरं 2 पोरं पण येतातच वरती लास्ट पण माईक वगैरे आणि मुलं एकत्र नाही. हा ते वेगळे हॉस्टेल बरोबर. असेल ना तिथे मुली नसतात. हॉस्टेल चालतं लेडीजचा वेगळा आहे या ट्रेनिंगमध्ये खूप स्ट्रिक्ट असतं ही ट्रेनिंग खूप स्ट्रिक्ट असते प्रत्येक म्हणजे झोपतात वगैरे तिथे सगळीकडे कॅमेरे तेच ना थोडी पण flexibility वगैरे असते त्यांची. कोणी रॅगिंग आपला पण जातात कधी पण. राहील तो त्याला अशी कशी रडायला लागली कशी रडायला लागली सांग कशी रडायची मुंबई शुभमला पहिले ना त्याला तालीम बघितलं मम्मीने आणि रडायलाच लागली तिथे तालीम असं म्हणजे आतमध्ये होता जमिनीच्या खाली असा तर तिथे कसं म्हणजे पोरांनी स्वतःनी जेवण बनवायचं ते एकाच ताटाने दिवसातनं 2 वेळा जेवण असतं परत ते असे पोटा म्हणजे काहीतरी त्यांचं वेगळंच असतं तालीममध्ये तर मम्मी गेली आणि मम्मीने बघितलं हे जेवढे हाल नाही ना तुम्हाला कसं वाटतं हे जे हाल होतात तसं त्याला मम्मी वाटलं हे जे हाल तर ते जेवणाबिवणाचे निघली तिथून तर तो तिथून बाय करतोय ती अशी रडत तर तो शेवटी बसमध्ये बसलो तर मागून आला रडत नाही राहायचं बोलतं मला तेव्हा आला घरी अनुवादला घरी 1 महिन्यात घरी आला 6 महिन्यासाठी टाकलेलं त्याला हो ना मस्त आहे तिथे बाहेर फिरतात वेगवेगळं असतं ते hostel बाहेर वेगळं. पण नाही निघायचं ना तिथे आहे तिला दे लवकर इकडे बघ आता मी आहे ना तू दे लवकर बोल आतू रडते बाबू आत्तीला रडू नका. आतू रडते मी आहे ना मी आतू रडते बोल रडते. लागेल डोक्याला तुम्ही रडायची ऍक्टिंग करा ना तो बघा कसं बोलू असं करा ना पंखा बंद करतो अच्छा, असं बॉल बटन तर गाईज आता आमचा भाचा चाललेला तर तुमच्या पण कोणी ओळखीमध्ये असेल अकॅडमी वगैरे चांगली तर आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट आर्मीसाठी. करा आर्मीसाठी ट्रेनिंगसाठी आणि इथे पण तुमच्या कोणी ओळखीचं असेल आम्ही नाशिकला बघून आलो आज तर तिथे पण आम्हाला सांगा एक्सपिरियन्स कसा आहे काय अजून कुठे आपल्या जवळपास पुण्यात मुंबईत हां तर नक्की सांगा सैनिक व अधिकारी भरती ट्रेनिंग आमच्या बाबूला यायचं आहे प्रथमला आता 10वी झाली जस्ट त्याची हा हो ना त्याला टाकायला लागेल आता उद्या ह्याला टाक पहिला बाबू सोबत तू जातो असं येणं झालं गेम
चल काय चला आता आजीकडे जायचं. हो ताई तुम्हाला जेवायचं ना. जेवता पहिले तर जायचं तर जाऊन दे. बघू थांब दुसरीकडे अजून दुसरीकडे बघू थांब 2-3 मग बघू. असं गेलं आर्मीमध्ये इंडियामधून गेला तर डायरेक्ट ऑफिसर. बाबू ऑफिसर बनायचं, शिपाई कशाला बनायचं? करायचं एकदम टॉपचा करायचा. पूर्ण डोकं लावून. असं कोणी बोललं पाहिजे बाबा येऊन गेला काहीतरी बोललं आपल्या गावात नाव ज्यांनी गावात कोणी केलं तर तुला करायचं समज. अरे बाबा खूप आणि खूप म्हणजे ना असं इमोशनल कॉलेज आहे. कारण का बाबू आता 16 वर्ष झालं आणि कधी एकटा कुठं राहिला पण नाही आमच्या शिवाय. आणि डायरेक्ट त्याला 3 वर्ष राहायचं आहे. सो खूप कधी एक ड्रीम असतंच होतं का ते कम्प्लीट करायचं. त्याचं ड्रीम आहे समजा एक ऑफिसर व्हायचं मिलिटरीमधनं. सो लेट्स गो. मला जाऊ ताईकडे, ताईकडनं आजीकडे. आणि सायकल बाबू दादा कुठे चालला माहिती का? दादाला मिलिटरीमध्ये जायचं बाबू 3 वर्ष. तर गाईस आता आम्ही घरी गेलतो आणि प्रथमला मिलिटरी ताई नाशिकला जाऊन सकाळी आम्ही जरा बिझी होतो शूटमुळे. तर ताई ते बघून पण आले सर्व. आणि 3 वर्षाचं आहे त्याला करायचं म्हणजे इच्छा आहे. सो चांगल्याच गोष्टी म्हणजे या वयामध्ये असा स्वतः निर्णय घेतला चांगला असतो. आणि हर एक पोराला त्याच्या हे माहिती बटन आहे म्हणजे हर एक पोराला कसं त्याचं स्वतःच्या मनापासून केलं ना तर तो नीट करतो. आपण बोललो चला डॉक्टर कर तू डॉक्टर तर आपल्या मनाने करेल ना तर पोरांचं मन नाही लागत. आता त्या मनामध्ये आहेच मिलिटरीचं पोलीस ऑफिसर मिलिटरीचं काय काय त्याचं बघू 3 वर्ष अजून प्लॅनिंग करू. आम्ही तर जाऊ भेटायला नाशिकला. आम्हाला जाऊ इकडनं काय बोलते की मागे खूप चांगलं डिसिजन घेतलं. तर ना तो करेल असं वाटतं आमच्या दोघांना पण वाटतो. ताईंना थोडीसं इमोशनल वाटतं. ताईंना कसं वाटतं की कर्मल का नाही त्याला 1 वर्ष त्रास होईल मला असं वाटतं. नंतरचे 2 वर्ष तो एकदम सेट होईल. आणि नंतरचा प्रथम तिला फक्त 6 महिने काढायचे नाही. नंतर तू पूर्ण प्रॉपर मित्र भेटेल 2-3. वाटलं तर रडायचं शांत बसायचं साईडला जाऊन परत थोडंसं जिम बिम मन मोकळं करायचं आणि परत स्टार्टिंग करायची जिम बिम पासून. करणार ना? करणार बोलतो बघा सगळे गाईज. आज कमेंट मध्ये सगळ्यांना प्रथमला बेस्ट ऑफ लक द्या है ना. आणि अजून कुठे म्हणजे असेल ना तर नक्की सांगा. येस अकॅडमी अजून आम्ही शोधतोय. पुण्यामध्ये कुठे आहेस किती आपल्या इकडेच आहे ना? शिक्रापूर म्हणजे मम्मीचं गाव जाते गाव. तिकडचं तो चौक आहे ना मेन जिथे ट्रॅफिक असते तो शिक्रापूर. बघ कुत्रे काला के मागे. काल आमच्या मागे एवढे डेंजर कुत्रे मागे लागलेले ना स्वरू तुला माहितीये. आवाज करत मिम्मी रडली मुद्दामून. मिम्मी घाबरली. हा वरती चढली होती बुलेट वर उभी राहिली होती डायरेक्ट. हा मजा येते. आता बघा आवाज याला पकडा. थांब रे बाबू पडशील. आता गाडीचा आवाज बघ. बाबू कसा होता तो गाडीचा बुम. अजून बाईक 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 अशी करते. ओय 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 ओय. गाड्या अटकलेल्या वाटते. पप्पांचं घर पप्पा आणि मम्मी इथे राहायचे तेव्हा लग्न झालं तेव्हा. किती वर्ष राहिले असेल ताई? किती वर्ष राहिले? नाही ताई नाही राहिली. काय राहिली तू इकडे? हा लहानपणी राहिली ताई पण ताई झाली तेव्हा मी नाही. आम्ही जन्म झालो आम्ही तिकडे झालो मनीषा नगरमध्ये झालो. आणि इकडे सिद्धूताई आणि वनिताताई झाली. बाकी ताई पण नाही झाली वाटते इकडे. शांत बस. रात्रीच्या 1 वाजता आजी घाबरेल. आजीला मी सिरियस नाही. आमची आजी डेंजर आहे बाबा. काय पडला
आजीकडे आलतो काहीच बघा. आजीकडे बाबूला यायचं तर आजी करत होता. आजीची आता तब्येत थोडीशी डाऊन आहे. तर लय दिवसांनी आजीकडे आलोय. आम्ही असं रात्री येतो एकदम आल्यावर ना. हे आमच्या आत्याच्या मुलीचे पोरं. काहीच आत्याकडे ना लय मजा आली. आम्ही पूर्ण फॅमिली आलतो आणि जी मजा येते ना आम्ही रात्रीचेच किड आहे नाहीच के. आणि आज इमोशनल ब्लॉग पण होतात. अरे बघ बाबू काय बघ काय बघ आतमध्ये गाडीच्या काय भाऊ तू वाघ झाली का मला तरी घाबरेल. मी घाबरायला लागलो. गाडी ते समोर आल्यावर नशीब वॉचमॅन होता मला दिसलाच मला. शपथ ना बाई दिसली तुला आता बाजूला मागे बघ आहे का बघ ना प्रकरण त्या साईडला आहे ना. आहे ना त्या साईडला गेली क्रॉस करून. चलो लेट्स गो. चला आता ना बापरे दूध घ्यायचं. दूध गेलं जाऊ पहिले. आज बरं वाटलं खूप दिवस झाले आम्हाला. आजीकडे आणि आत्याकडे यायला जमतच नव्हतं. अच्छा आणि आजी पण एवढं लेट आलो तर आजी कधीच राग नाही करत. आजी जाम भारी आहे. आता खूप आजी झाल्यात. मजा येते. ऐका ना आपण नेहमी बोलायचं उद्याच्या आजीकडे उद्या आत्याकडे आणि ना उद्या आपलं व्हायचंच नाही. ऑटोमॅटिक झालं ना मुहूर्त हे. कसं ना आजीने बोलावा दिला. आजीने बोलावा दिला. चला भेटलो मस्त. आणि आत्याने आम्हाला सोलूला घेऊन येऊ. आणि मनी प्लांट झाड दिलाय. मनी प्लांट काय ते बोलतात ते मनीचं झाड दिलं. तेव्हा मनी येऊन दे आमचे सर्व लोन क्लिअर होऊन दे. पण जेव्हा लोन क्लिअर होईल ना आम्ही एवढं फिरू ना. आता जिम्मेदारी वाढली आमच्यावर. तरी आता बाय चान्स या 1.5 वर्षामध्ये कमी फिरलोय. आणि जे म्हणजे ॲडमध्ये भेटलं तरच फिरलोय. लोकांना आम्ही फिरतो सर्व. आणि आमचे एवढे प्रॉब्लेम होते आम्ही काही तुमच्यासमोर शेअर नाही केले. बरेच ब्लॉगर लोक सांगतात. आम्ही पण सांगू तुम्हाला काही दिवसांनी थोडे प्रॉब्लेम. कारण की तुम्ही पण आमची म्हणजे तुम्ही पण आमची फॅमिलीच आहे. सो प्लीज सपोर्ट करा. आम्हाला जास्त येऊ नाही पाहिजे. रोजचे 20,000 व्ह्यू आले ना तरी ब्लॉगिंग करायला मजा येते. आता 10,000 पर्यंत रोजचे व्ह्यू लागले. थँक्स सो मच. लव यू. किती दिवसांचा गॅप नंतर पण तुम्ही आम्हाला बघता ते तेवढे 10,000 आले तरी बरं वाटतं का बाबा आहे. मेहनत करता ना बाबा. 5,000 तरी झालं पण करत राहू. 3 तास ब्लॉग एडिट करणं खाऊ नये. 3 तास दिवसभर ब्लॉग काढून 1.5 तास लागतो ब्लॉग एडिट करायला. एक शब्द डिलीट करायला लागतात. पण तरी पण ते परत दुसरं अकाउंट चालू करून परत सुरुवात करतात ना. तसं आम्ही समजतो की आमच्या युट्यूबची परत सुरुवात केली आम्ही. पाणी माझ्या गाडीमध्ये पहिले भेटेल. कारण मला क्रेटिन बॉडीमध्ये क्रेटिन चालू तर पाणी लागतो. कॅब मध्ये बसली असं वाटतं. तुझीच गाडी बाबा. आम्ही तर माहिती ना माझी गाडी कोणची आहे. ओला मध्ये बसली का. मला गाडी घेऊन ना बाबू गाडी घेऊन ना मला. बाबू गाडी घेऊन ना. बाबू गाडी घेऊन ना. बोलत नाही बघत ना आमच्याकडे. बायको ना अशी पाहिजे ना. लाईफ मध्ये बायको अशी आहे ना. हर एक म्हणजे ना किती सांगू. एसकीचा एक स्वभाव मला सर्वात जास्त पटतो. तो म्हणजे काय असे सांग पकड सांग. एसकी सांगतो मी. माझ्या समोर बोलायचं म्हणून नका बोलू. माझ्या मागून बोलत असेल तर बोला. उलटा माझ्या मागून बोलत असतील तर बोला. माझ्या समोर नका बोलू. नाही असं समजा की मी नाही म्हणजे चुकीचं असेल तरी बोला. याच्या सर्वात भारी स्वभाव काय आमचं कधी पण भांडण झालं का आलं तिथं चेहरा उतरलेला असेल ना घरामध्ये. पण आमची फॅमिली जेव्हा येते ना कोणाला समजणारच नाही आमचं भांडण झालंय. रडून नाही दाखवणार काहीच नाही. एकदम हसेल. आणि ना त्या समोर दुश्मन तरी असेल ना तिचा तरी ती एवढी खुलते ना आणि एवढी बडबड करते ना. एवढं भारी वाटतं तिला बघताना. माझा ना एक घाणेरडा स्वभाव आहे काय माहिती. मला ना असं हसणं कंट्रोल नाही पहिली गोष्ट. म्हणजे आता समोरच्या राग येईल का नाही मला असं समजत नाही. पटकन असं जोक व्हायच्या आधीच मी हसायला तयार असते. आणि ना स्कूलमध्ये पण अशीच होती. म्हणजे टीचर काय बोलायचे सगळे शांत आणि मला एकदम जोरात हसायला यायचं. मग मला त्याच्यामुळे शिक्षा भेटायची. सर उभी राहा बेंचवर उभी राहा. माझं हसणं मला कंट्रोलच नाही होत. मी काय करू सांगू. म्हणजे तसं हसणं नाही बोलत ते असं म्हणजे रिएक्शन लगेच नाही का अशी लगेच रिएक्शन निघते तसं. कोणी काय पडलं तरी हसायला तर वाईट पण वाटतं. पण परत लगे हसायला अजून ब्लॉग येणार आहे. फॅमिली ब्लॉग आता कंटिन्यू. आणि आता परत 2-4 फंक्शन पण आहे ते पण ब्लॉग येणार आहे. तर कंटिन्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा. आणि लवकरच आम्ही गिव्हअवे करूया. आमचे पहिलेचे गिव्हअवे बाकी आहे. सॉरी गाईज त्यांनी कमेंट केला. आम्ही ॲड्रेस घेतला आहे. तो गिव्हअवेला आम्ही पहिले गिफ्ट करू. आणि अजून 2 गिव्हअवे करणार आहे. तर ह्या ब्लॉगिंगला कमसे कम 50+ कमेंट असेल त्यात डायरेक्ट गिव्हअवे काढून टाकू आम्ही. ओके लेट्स गो. तुम्हाला माहिती एवढे ना प्रेशर असतो ना दिवसाचा म्हणजे हॅटिक. आमचं कसं अकाउंट आम्हीच हँडल करतो आम्हीच हे करतो. नशीब एक एडिटर आहे म्हणून थोडी माझं थोडंसं काम. सुरुवात इकडनंच केली ती ब्लॉगिंगला. छत्रपती शिवाजी महाराज आमचा चौक आहे हा दुर्गाडी चौक. इकडनं पहिला ब्लॉग काढलेला आहे. आज एवढे ब्लॉग काढतोय. तर नशीब म्हणजे माझ्यासोबत एक माझा एडिटर काम करतो म्हणून थोडंसं माझं काम हलकं होतं. तुम्हाला काही शूट करायचे असेल रील बनवायचे तर आम्हाला त्याला मेसेज करा.
आता आवाज ऐका फक्त बोल ना तुझा आवाज ऐका असं म्हणते. नाही असं म्हणजे असे दिवस येऊन दे देवा की आम्हाला एवढी कामं येऊ दे एवढी कामं होऊन दे की आमच्या हाताखाली 4-5 माणसं आम्ही एडिटिंगवर ठेवू. असं स्वप्न आता आमची बघतोय है ना. एवढं पण भेज व्हायचं आम्हाला लय पैसे नाही कमवायचे म्हणजे आम्हाला आता 30 वर्षापर्यंत आम्हाला फक्त एन्जॉय करायचं. एका 30 मुलीने मला कमेंट केलेली की दीदी तू नाही का स्वतःचं ब्रँड ओपन कर क्लोथिंग किंवा ब्युटी प्रोडक्ट्सचं. तर ही आयडिया आम्ही ॲक्च्युली 2 वर्ष आधीपासूनच आहे. पण स्वरूप आम्ही विचार केला की स्वरूप आमचा सेटल होऊन दे एकदा स्कूलला वगैरे स्टार्ट झालं की आम्ही मी काय बोलतो बोलू का आता समजा बाबू 2.5 वर्षाचा झालाय सो आम्ही बेबी प्लॅनिंग केलं तर कसं होईल. हे त्यांना विचारून थोडी का होणार आहे ते थोडी तुम्हाला बेबी सांगणार. प्लॅनिंग केला आणि बेबी ठेवला तर आता सेटल होईल का सोरू सोबत का 5 वर्षानंतर करू का आता 2.5 वर्षामध्ये करू अरे हे पण- उत्तर पाहिजे येस का नो. अरे पण ते पब्लिक कसं ठरवलंय? नाही तसं नाही म्हणजे 2.5 वर्ष ज्यांना बेबी असं 2.5 वर्षाचा एक बेबी आहे एक 5 वर्षाचा बेबी आहे तर त्यांचा बॉन्ड कसं जमतो कसं ते खेळतात प्रत्येकाचे बेबी वेगळे असतात. आता माझा हा मोठा प्रत्येकाचे बेबीच baby वेगळा म्हणजे- आहे. हा माझा मोठा बेबी झोपत नाही त्याच्यामुळे दुसरा बेबी पण तसाच झालाय. तो पण नाही झोपत तो पण नाही ऐकत. सांगा ना आता काय बोलायचं तुम्हाला बोला पुढे. चलो बंद झाला ब्लॉग संपला. एसी बंद केली का हा. का बरं मला गाडी पळवायची पळवायची म्हणून गरमीमध्ये बसू मी. पॉवर भेटते ना. त्यांना जरा सांगा काही तरी गाडी घेतल्यापासून नुसती पळवायची जेव्हा ती थार होती ना तेव्हा मी त्यांना एकदम कंट्रोलमध्ये गाडी चालवायला शिकवली होती एकदम स्लो. मी त्यांची तारीफ पण करायची की स्लो चालवतो. मला स्लो चालू आहे ना आत्ता बोलली तुम्ही व्हिडिओ चालू असताना का मला पळवायची. मगाशी बोलवायची पण केली तेव्हा आता मी किती स्लो चालू बघ ना मी इच्छा स्पीडला मला किती खोटं बोलतात बघा. त्या इच्छा स्पीडला आहे बघा. तर चला मस्त दिवस गेला आजचा पण आणि उद्याचा पण आपण ताई वगैरे आज आम्ही असणार किती आहे. झोपलो तुम्ही मी नाही झोपली म्हणून असे फोन वाजत होते. तुम्ही म्हणजे किती तास झोपले? 5 तास झोपलेत. आणि उद्या सकाळी उठून माझ्या डोक्यावरती एक प्रेशर असणार आहे मोठा 12च्या आधीच. बाय बाय गाईज लव यू. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जय महाराष्ट्र जय शिवराय.